हॅलो गाईज, जसं की तुम्हाला माहीतच होतं की गाऊनवाली बाई या येणार होत्या, त्यासाठी मग थोडासा थवाड चमकावा म्हटलं. आणि हे दोघंजण विचार करत होते की काय चोपडलंय मी. आणि मग त्याच्यानंतर रेडी वगैरे झालो पूर्ण. आणि पाहू शकता कारण की गाऊनवाली बाई या पहिल्या माझ्या घरी येत होत्या, पण त्या घरी आल्यावर माझं शूट करणं काही जमलं नाही कारण खूप घाईघाई झाली होती. तर त्या आल्या आणि लगेचच मग थोडा वेळ थांबून आम्ही स्टुडिओला निघालो आणि तिथे छानपैकी त्यांचं स्वागत झालं. पाहू शकता तुम्ही, आम्ही सगळं डेकोरेट वगैरे केलं होतं छान. म्हणजे ग्लॅम स्टुडिओचा जो लोगो आहे त्याचा कलर हा पिंक आहे, तर पिंक आणि व्हाईटमध्ये छान बलूनचं डेकोरेशन केलं होतं आणि छान रोज पेटल्स वगैरे टाकले होते. हे सगळी आयडिया माझीच होती गाईज. त्याच्यानंतर मग त्यांना ते हळद कुंकू वगैरे लावून त्यांचं ते काय म्हणते त्याला स्वागत केलं. आणि छान ग्लॅम स्टुडिओच्या लोगोचा त्यांनी केक बनवला होता, सुंदर असा, पाहू शकता तुम्ही. आणि मग आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतली. आणि तुम्हाला फुल व्लॉग पाहायचा असेल याचा तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन मॉडेल माधवी सुरवन सर्च करा, मला याचा फुल व्लॉग त्याच्यावर पाहायला भेटून जाईल. मग इकडे त्यांची हेअर कटिंगची सर्व्हिस चालू होती आणि इकडे हा तेजस दादा प्रथम आला होता. ह्या होत्या वहिनी. ह्या वहिनी आपल्या आतिश दादाकडल्या वहिनी आहे. आणि त्या ज्या मागे उभ्या आहेत त्या आहे या सरच्या म्हणजे ओनरच्या ग्लॅम स्टुडिओच्या आई, आणि ह्या त्यांच्या वाईफ आहे क्यूटशा, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे मॅमची सर्व्हिस सुरू होती छानपैकी. मग आम्ही सगळेजण गेलो होतो जेवण करायला दालचिनी हॉटेलमध्ये, ऑलवेज माझं फेवरेट हॉटेल, सो मी तिथेच घेऊन गेली. आणि मग आमचं ऑलमोस्ट जेवण वगैरे झालं होतं आणि संपतच आलं होतं, तर आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. आणि इकडे मी पाहू शकता आणि हे अविका दिदी आहे, खूप क्यूट. मग गेले होती मी घरी. असा गेला माझा दिवस, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.